नेहमीच्या पद्धतीच्या अंड्याचा रस्सा आपण नेहमी बनवतो, पण एखाद्या वेळी वेगळ्या पद्धतीच्या अंड्याचा रस्सा बनवायचा असेल तर हा आगरी पद्धतीचा अंड्याचा रस्सा बनवा, सर्वांना आवडेल, छान लागतो। मी या अंड्यासाठी 3 अंडे घेतलेली आणि उकडली, पण त्यातील एक जे अंड आहे ते उकडता उकडता फुटलं आणि ते थोडं वेगळंच वाटतं, म्हणून मी ते साईडला काढून टाकलं आणि ही 2 अंडी छान आहेत, त्यामुळे या 2 अंड्याचाच मी आज रस्सा करणार आहे। ह्या अंड्याच्या रश्श्यासाठी आपल्याला जे वाटण लागेल त्यासाठी इथे सुकं खोबरं घ्यायचं, कांदा, लसूण, हिरवी मिरची हे सगळं तेलात परतायचं। आता हे परतून झालंय, मी आता गॅस बंद केलंय आणि हे थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि या सगळ्यांचं करायचं वाटण। वाटण आपलं तयार आहे। फोडणीसाठी घ्यायचं तेल, लसूण, जिरे, कढीपत्ता, परतल्यानंतर त्यात वाटण घालायचं, आगरी मसाला घालायचा, गरम मसाला घालायचा, हळद, मस्त परतायचं। मसाले मस्त असे परतले गेले त्यानंतर वाटणाचे जे पाणी आहे ते घालायचं, मीठ घालायचं। रस्स्याला उकळी आली की त्यात उकडलेली जी अंडी आहेत ती घालायची, झाकण ठेवून हा रस्सा शिजू द्यायचा। गरमागरम भाताबरोबर खाण्यासाठी हा आगरी पद्धतीचा अंड्याचा रस्सा आपला तयार आहे, छान लागतो। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू। अशा जेवणासाठी लागणाऱ्या साध्या सोप्या रेसिपीज यापुढे येत राहतील, त्या तुम्हाला पाहिजे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।